राया दयानंद शरणार्या ताराया आर्यांच्या देशावर भिक्षांचा घाला त्यांच्या देशावर भिक्षांचा घाला आला आला सावध हो शिवभूपाळा सदगदता भो माता दे तुझा केला करुणारव भेदुनी तव हृदयन का केला महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा एक पनाचे भरती पाणी माती जागा घरी विपदीचा कट्टानाया विपदीचा कट्टानाया यमुनेचे पाणी पादा जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा शिवकन्या प्रणिती वेलोंडे यांच्याकडून महाराजांच्या आरतीसाठी हे 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक तेजस जांभवडेकर यांच्याकडून हे 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. यमदूत ह्यांच्याकडून हे 51 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद स्वीकार करतो, आभार मानतो. राजेश शिंदे ह्यांच्याकडून हे 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. बुवा लाड मालवण कट्टा ह्यांच्याकडून हे माझ्यासाठी आशीर्वाद रुपये 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. प्रदीप महाडिक यांनी महाराजांच्या आरतीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं. बघा ही गाणी आहेत. आज गजर मात्याच्या नंतर डबलबारी मात्याच्या नंतर एकमेकांका उन्ही धनी काढून डबलबारी होणार नाही, कारण प्रथम त्या डबलबाऱ्या केल्या जायच्या त्यावेळेला
कसं होतं, गाण्यातून उत्तरं दिली जायची. समोरच्या बुवाला जरी बोलायचं असलं तर गाण्यातून बोललं जायचं. आता काय झालेलं, हे 2020 मुळे इकडे बघ हडे बघ ह्या उपयोगाचा नाही. आज आपल्यात जर ह्या कोरोनामध्ये एवढा भयंकर विषाणू येऊन आणि तो जर वाचवलं असेल, आपल्याला हे जग जगायला दिलं असेल ते, आणि ते फक्त नामस्मरण केलं म्हणून आपल्याला जगायला दिलेलं. एकमेकांची फणी काढून काय भेटायचं नाही. या फक्त मनोरंजनासाठी काय मधी थोडा मनोरंजन बुवानी आता आवाज काढलेले, त्यांच्याकडे एक वेगळी कला. आज बुवानी सांगितलं की माझ्या मुलांना, मी दोन्ही मुलांना की भजन क्षेत्रामध्ये एकाला वाजवायला एकाला गंधार म्हणजे व्हिडिओ बघितले आम्ही त्याच्या, एकदम सुंदर गातो. पण बुवा तुम्हाला ह्या 4-5 दिवसापूर्वीची परिस्थिती सांगतो आमच्या भांडूप मधली. बुवा भांडूप मध्ये ह्या 4-5 दिवसामध्ये 5 ते 6 जण मृत्युमुखी झाले. तरुण मुलं. आणि कोणतंही दारू सिगरेट तंबाखू ह्या तरी ठीक हा, पण ह्याच्यापेक्षा भयंकर नशानी ऍक्सिडेंट होऊन जागेवर एकाला माझ्या बरोबरचा मुलगा, एकाला 90% 10वी मध्ये मार्क होते. एकाला 90% 10वी मध्ये मार्क होते. क्लासमध्ये टीचर बापूस एकदम पैसे वाजव, बापाशी 10वी झाल्याच्या नंतर 1.5 लाखाची गाडी घेऊन दिल्या, पल्सर RS. कसली RS? तुम्ही वापरलास कधी? अशी फेरिंग असता, अशी फिरतात. हा वर अशी वर असता, वर पुरा असता हा डोंगरावर असता पाठशे. बरोबर. म्हणजे ही परिस्थिती. आणि घेऊन दिल्याच्या नंतर त्यांनी त्या गाडीचं चकाचूर करून टाकले, अशी परिस्थिती आहे. म्हणून भजन हे शाश्वत आहे. आज नवीन जुनी गाणी येतात, ती नवीन जुनी गाणी म्हणण्याचा मी देखील या ठिकाणी प्रयत्न करतोय. आज देवीचं गाणं, बरेच नवीन गाणी येते या ठिकाणी. कारण भजन म्हटल्याच्या नंतर हौसे नवशे गवचे, तुम्ही आता तुमचा अनुभव दांडगो, त्यामुळे तुमका माहिती आहे काय करू काय. त्या दिवशी बघला याकच गाणं 500 रुपयाची नोट लागू, याकच गाणं 10-15 वेळा म्हटल्याने समोरच्या बुवाने 500 रुपये लागू एकट्याच घरात. हो बांगड्याची माळ लिंबाबानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला. हो उभी आहे नदीच्या काठाला. लखवाई झाली बानू धनगरील खंडोबाची कारभारीन. झाली बानू धनगरील खंडोबाची कारभारीन. झाली बानू धनगरील मल्हारी घोडा जीविका दिवा. मल्हारी घोडा जीविका दिवा. काय सांगू त्याची मी कहाणी. हो काय सांगू त्याची मी कहाणी.
बाई ग पिचली बाई ग पिचली माझी बांगडी बाई ग पिचली माझी बांगडी 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 बाई ग पिचली माझी बांगडी बांगडी बाई ग पिचली माझी बांगडी 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 तुझी मस्करी श्रीहरी तुझी मस्करी श्रीहरी विचकारा तुझी रे नाही बरी विचकारा तुझी रे नाही बरी बाई ग पिचली माझी बांगडी 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 बाई ग पिचली माझी बांगडी 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 बाई ग पिचली माझी बांगडी 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 काय करावे तुझ्या हरिना काय करावे तुझ्या हरिना बाई शालू माझा शालू माझा बाई शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला रंगाने भिजला बाई शालू माझा ही नवीन जुनी गाणी आहेत सध्या पिचली माझी बांगडी इंस्टाग्राम वर खल्लास तो सगळीकडे ताज बाबा गाणं सध्या ट्रेंडिंग मध्ये हा अजून नवीन ना घेतोय सगळ्या घेतोय या ठिकाणी आकाश सावंत आज खरं ढोलकीमध्ये आज सिंधुदुर्गामध्ये ज्यांचं नाव आहे ढोलकीमध्ये अनेक वेगवेगळे प्राइज भरण्याची त्यांची ताकद आहे ते म्हणजे आकाश सावंत यांसाठी माझ्या वडिलांकडनं हे 101 रुपयांचं पारितोषिक आले तसेच तबलावादक राज लाकम यांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतो आभार मानतो राजेश शिंदे यांच्याकडून हे 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं धन्यवाद धन्यवाद बघा आज हनुमान जन्मोत्सव आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्या हनुमानावरती एक बघा कसं नवीन जुनं एक गाणं आहे बघा कुणी लंका जाळली कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आली संजीवनी ऐकुनाची अंजनी रामाचा भक्त नैसा वाघाचा पुत्र नैसा रामाचा भक्त नैसा वाघाचा पुत्र नैसा उडवी नाना दान चंद्री उडवी नाना जगली सीता जय हनुमान जय हनुमान कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आली संजीवनी ऐकुनाची अंजनी रामाचा भक्त नैसा वाघाचा पुत्र जैसा रामाचा भक्त नैसा वाघाचा पुत्र जैसा उडवी नाना दान चतुर्थी उडवी नाना दान जय दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्याला राम एक त्याला राम एक त्याला राम एक तोला राम एक त्याला राम एक तोला राम एक त्याला राम एक तोला
आणि ते फक्त आपल्याला या ठिकाणी नामस्मरण आपल्याला जन्माला घातलंय दुसऱ्यात नेतलो दुसरो. खरं तुम्हाला सांगतो, जर जन्माला येऊन आपल्याला हे कमवायचं असेल ते आणि फक्त नामस्मरण केलात तर जेवढं. हा, या ठिकाणी भजन प्रेमी मालाडवरून नंदूबुवा आलेले आहेत. पूर्ण काय त्याचं नाव नाही का? एक त्या रायगडावर एकच होता. दादा काय आचारसंहिता आणि शॉर्टकट 10चं टायमिंग होतो, 10:30 झालेले. अजून एखादा गाणं घेतोय. श्रीराम जानकी बैठे मेरे महाराष्ट्र वाहतूक सेना आणि ह्या सर्व रिक्षा चालकांनी ह्या ठिकाणी हा असा भव्य मोठा कार्यक्रम भव्य असा मोठा कार्यक्रम उभा केला आणि त्या निमित्ताने आज भजन करण्याची संधी दिली. खरोखर आज रिक्षावाला जर प्रत्येक कामाला जर माका सांगा कधी रिक्षावाल्याक फोन लावा पण तो हजर असतो आणि ते फक्त आमचे रिक्षावाले करू शकतात. कधी कोणत्याही गाडी जाऊन आमच्या गावात यायलाच तर बाबा हा रात्री ये किंवा कोणा हॉस्पिटलला न्यायचं असलं कोविडमध्ये ह्या रिक्षावाल्यांना पुरस्कार दिला गेला. म्हणून आज रिक्षावाल्यांसाठी एक फक्त झलक येतो. कामावर जायला उशीर जायला, कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला. बघा वेळ कमी आहे आणि जास्त करूचा म्हणून गजराला हात घालतो आणि हळूहळू मध्ये मध्ये घेतो. या ठिकाणी एक त्या रायगडावर ह्या गाण्यासाठी मनीषा तांबे यांच्याकडून हे 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. या ठिकाणी आज बघा हे प्रथमतच बोललो की आज ह्या शिवाजी महाराजांनी करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा महाराष्ट्र सांभाळला असेल तो फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीच सांभाळला आणि त्याच्यानंतर असा नेता होणं नाही कोणाक जमाचा नाही. त्याच्यासाठी बाळासाहेबांची आठवण म्हणून या ठिकाणी एक छोटासा गजराचा एक येतो. बाळासाहेब पुन्हा यावे, बाळासाहेब पुन्हा यावे, वाट पाहते सेना, वाट पाहते सेना. जय जय शिवसेना हो आमची, जय जय शिवसेना.
साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात आणि ज्याने भल्या भल्यांची वाट लावली त्यांना फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच म्हणतात, बाळासाहेब ठाकरेच म्हणतात. अष्टकरोनी देहदिद भूमी उभारली शिवसेना, अनंतामध्ये विलीन होऊन, अनंतामध्ये विलीन होऊन कीर्तिरूपी राहिला, कीर्तिरूपी राहिला. गजर घेतो आणि हळूहळू त्याच्या माध्यमातून हा काय ऐकू, हा डबल आहे तर ते खय जाऊचे ना, अरे जवळच येतात त्यांना काय रिक्षा फ्री असते. ना झगडा काय होया तुझा, दोनच राजे इथे गाजरे, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. ना झगडा ना तंटा ना भांडण पाहिजे, ना झगडा ना तंटा ना भांडण पाहिजे, हनुमंताच्या दरबारी भजन पाहिजे, हनुमंताच्या दरबारी भजन पाहिजे, हनुमंताच्या दरबारी भजन पाहिजे. ना झगडा ना तंटा ना भांडण पाहिजे, ना झगडा ना तंटा ना भांडण पाहिजे, हनुमंताच्या दरबारी भजन पाहिजे, हनुमंताच्या दरबारी भजन पाहिजे, हनुमंताच्या दरबारी भजन पाहिजे. येताना एकटे जायचे नि जाताना एकटे जायचे, येताना एकटे जायचे, जाताना एकटे जायचे, येताना रडत यायचे नि जाताना रडवून जायचे. बघा येताना देखील एकटे यायचे आणि जाताना एकटंच जायचं. म्हणून आयुष्यात जर काय करायचं कमवायचं असेल तर आणि फक्त माणुसकी आणि आपलं कर्म चांगलं असाल तर वर आपल्या जागा चांगली, नाहीतर काय नाही. माका 745 वाल्यांबद्दल काही एक विरोध नाही, पण तुम्ही मान्य 745 वाले वाईट नाही, खरं सांगतोय माणुसकी चांगले असतात. म्हणून त्यांचा कर्म बघा, चणे असतात ना चणे, ते जर प्रसादित गेले गुळाबरोबर मिक्स झाले तर प्रसाद होता, नाहीतर बाटली बरोबर गेले तर चकना. म्हणून आपण कोणाची संगत करू कोई हा आपण बघू पाया, हा बरोबर ना. म्हणून आपल्याला जे आयुष्यात कमवायचंय ते फक्त आणि फक्त नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. कारण येताना देखील एकटं यायचंय आणि जाताना देखील एकटं जायचंय. जे कमवायचंय ते फक्त आणि फक्त माणुसकी. आपलं हे बोलणं चाललं हे पैसो काय नाही कमायचो. खरं तर आज बुवानी काल लिहिले एक पेटी 1 डझनची बाबा घेऊन जाऊया म्हणा काय होते, हा पुढे आगो किती या, हा 1 डझन तरी आपले बाबा टेस्टिंग अनुभव होते त्याने. आता बघूया गावात कधी भेटले तर बघतोय.
मस्त लाल मगाशी त्यांनी सांगलेली रक्त मिळाच म्हणून रक्त असं काही मिळा ठीक आहे बुवा काय नाही असं पण ह्या रक्त आणि फक्त आपल्या दिलेला कारण शिर्डीमध्ये साई मुंबईमध्ये घाई शिर्डीमध्ये साई मुंबईमध्ये घाई आणि फक्त आपल्या जन्म देत असतात ती म्हणजे आई आई सारख्या प्रेम ह्या आई आणि वडील यांच्यासारख्या प्रेम ह्या जगतामध्ये कधी भेटायचा नाही आणि म्हणून आपल्या रक्त ह्या किती महत्वाचा ह्या ऍक्सिडेंट झाल्यावर समजतात बरोबर म्हणून सर्वांनी विनंती आहे कारण बुवा कलियुग बदललेला कली येताना कसं येईल एका हातामध्ये जिंप आणि एका हातामध्ये लिंग आणि ह्या दोन गोष्टींवर जेतो ताबा तो ह्या कलियुगामध्ये टिकलो म्हणून आपल्या प्रत्येक गोष्टी आपल्या ह्या पुढच्या हवी आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी आपल्या विचार करून ह्या जीवन जगूचा नाही तर जीवन जगणं हे खूप कठीण गेलेला कारण बघा आपले सण बघा हे हिंदू धर्माचे सण बघा आज हिंदू धर्मात जर गणपती आणलं जाताना गणपती तेव्हा गाणं होता बघा पहिल्यांदा 1 फुटाची मूर्ती आणि गाणं होता पायी हळूहळू चाना मुखाने गजानन बोला टाळ हात एका हातामध्ये टाळ वाजवत आपण गणपती आणत होतो कालांतराने बदल झाला 2 फुटाची मूर्ती येली गाणं येला सनईचा सूर कसा वाऱ्यानं धरला जगाचा ढोल घुमू लागला दिल्लीचा कसा कसा कडकड परा पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला गाणं येला कालांतराने जेवढं गणपती मोठो तेवढं पावतलो जास्त कारण घरात गणपती आणून बसवतात आणि असतात लालबागच्या राजाला मग घरात आणून ठेवलं लोक बरोबर आहे ना 10 फुटाची मूर्ती येली गाणं येला शांत झाली चालू झाली आता कुणाचं नाव शांत झाली चालू झाली आता कुणाचं नाव आला बाबूराव आता आला बाबूराव आला बाबूराव आता आला बाबूराव आला बाबूराव आता आला बाबूराव म्हणजे ही परिस्थिती आहे की गणेश चतुर्थी हा की बाबूराव चतुर्थी हा ही कोणाक समजत नाही म्हणून आपले सण आज बाकीच्या धर्मांनी बघा आपले सण कसे जोपासलेले आहेत मला सांगा आता हल्ली मला त्यांच्याविषयी वाईट नाही बोलायचं आहे पण त्यांच्याविषयी बोलायचं बघा आज त्यांनी आपले बघा ज्या दिवशी शुक्रवार असेल त्या दिवशी ते बरोबर 1 वाजता त्या ठिकाणी आपल्या देवाला स्मरण करायला जातात म्हणून आपण आपले गणपती आणले तर ही गाणी लावली जातात त्याच्यामध्ये 7:45 वाले सगळे लावून असतले ह्या वारात त्या पार्टीत जाऊन नसता त्या पार्टीत तो हडे येऊन नाचता म्हणजे कोणा काय करतय गणपती विसर्जन झालं तरी त्यांना वाटत असतं आपलं गणपती असा अजून जोर जोरात नाचत असत जोर जोरात नाचत आणि म्हणून परिस्थिती ही आपण आपल्या हिंदू धर्माची परिस्थिती ही आपण बदललेली आहे म्हणून मला सांगण्याचा मुद्दा एकच आहे की आपण आपली संस्कृती ही आपली टिकली पाहिजे नाहीतर जर आपण आपली संस्कृती टिकवत ठेवली नाही तर आपली आता मला सांगा पहिल्यांदा जेव्हा मुंबई होती ती मुंबई मराठ्यांची म्हणली जायची आता म्हणू शकता काय तुम्ही आता कुर्ल्याच्या पुढे मुंबई असतात ती मराठ्यांची बरोबर आहे ना सगळेच वाईट नाहीत पण कुर्ल्याच्या पुढे आता बुवा मी तिकडे कामाला येतो आता काय करतलं जाऊचा लागता माता कामा असू द्या चला आता काठी आपल्या सध्या हातात आपण काढून न्यावं म्हणून आपण सगळा काय चल काय जाऊचा चल पण शेवटी म्हातारपणात आपल्या काठी येते हाती आणि म्हणून आपल्या कोणाचा वाईट
कोणाचा आपल्या वाटता काय हा एका मी बघून घेईन ह्या करी पण त्यानंतर सगळा वर बाहेर येतात म्हणून आपल्या वागायचं आता प्रत्येकाने आपलं आयुष्य आपल्याला चांगलंच वागायचं आहे नाहीतर शेवटी आपले पण तसेच भोगत पुढे म्हणून या गजराच्या माध्यमातून काय झालं ना झगडा ना तंटा फक्त आणि फक्त भजन पाहिजे भगवंताचं नामस्मरण पाहिजे भांडून काय होतं ना माका सांगा भगवंता आज माका सांगा बुवांका बोललं असतंय पण जास्त न बोलता त्यांचं रिस्पेक्ट कारण आज ते माझ्या वयाने मोठे पण रिस्पेक्ट ठेवून बारी करणं हे माझं काम आहे नाहीतर माका सांगा एवढंसं पोरगं बोललं तर ते ऐकून घेतील का ते पोचलेले तो माणूसच पोचलेले असते घबरावणारच नाही ना माका माहिती आहे हा फक्त आम्ही नाही आलो माका बस माका जाम खटाकला कारण देवगडातला माणूस इतकं वरून गोड दिसता पण आम्ही आलो हा हेंका नाही देव बघलास म्हणजे हे विराटचे असं हेंका दिलेली नाही तर माका भांडू पहिला खैसून आणून देतली हा पण आता मी महिन्यात बुवा 7 तारीख पासून 15 तारीख पर्यंत गावात होय मोदी खय भेटला तर आम्ही देव घेतो नाही देवगडा कारण जास्त तो मी देवगडातच असते फक्त आपलं कधीतरी तडे गेलंय म्हणजे समजला हा येऊन जाऊ तुझ्या टप्पा लिला पण आज परमिशन दिलेली आहे त्याच्यामुळे अतिरेक करणं ह्या बुवांका पण तेवढं वेळ भेटा होय आता काय गाणीत जर म्हणत राहिलंय तर उद्या ते सांगते तू काय सांगलं गाणी इतकी म्हटलं असती पण बुवा काय कलियुगानुसार आमका म्हणायला लागतं नाही तर तुमका माहिती आहे सध्याची परिस्थिती काय आहे हा त्याच्यामुळे थोडीफार आणि जास्त ती गाणी मी शिवाजी महाराजांची आणि देवीची लकाबाई बानूबाई सगळी घेतलंय तुमका आता त्यांचे त्या सगळ्या देवांचे 2 बायका होते तुमका करूचे असले तर पण नाही एक आता माका आपला मी पुढे बघित एक नाही तर दुसरी माझा अजून हा बाकी आहे खरं आज बुवांचं खूप नतमस्तक होतो आज या ठिकाणी आणि बुवांनी ह्या ठिकाणी मला बारीक घेणं हे मोठं काम आहे कारण कोण नाही घेणार सध्या ना नवोदित मुला तरुण मुलांका नाही ह्या जमाचा नाही असा सध्याची परिस्थिती पण आज खरं बुवांचा मोठेपण आहे आणि ह्या ठिकाणी कारण त्यांनी साधारण पावसाळे काढूक नाही बरेच पावसाळे काढलेले आणि त्यांनी फेमस जाऊन तितके झालेले होते म्हणून आज त्यांचे खूप खूप कौतुक करतो एकदा जोईल बुवांसाठी संतोष जोईल बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या गजराची सांगायचा करतो एकडे दुसऱ्या तिसऱ्यासाठी काही हरिनाम संकेताचे नाम पाहिजे काही हरिनाम संकेताचे नाम पाहिजे अंजनीचा सुता